नमस्कार मित्रांनो, भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की अशा कोणत्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्या माणसाने समजून घेतल्या तर मुलांवर आलेले संकट आणि मृत्यू देखील टळेल. एकदा भगवान श्रीकृष्ण यांना भेटण्यासाठी देवी सत्यभामा येते. सत्यभामाला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, आज कोणत्या उद्देशाने तुम्ही इथे आला आहात? तेव्हा सत्यभामा म्हणते, हे परमेश्वरा, माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे. त्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी इथे आले आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुमच्या मनात कोणता प्रश्न आहे तो निर्धास्तपणे विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देऊ. तेव्हा सत्यभामा म्हणते, हे भगवान, अशा त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्या माणसाने समजून घेतल्या तर मुलांवर येणारे आकस्मिक संकट जसे की मृत्यू सुद्धा टाळला जाऊ शकतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, याबाबत मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगणार आहे. जी कथा ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तेव्हा देवी सत्यभामा म्हणते, हे भगवान, तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा. मी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेन. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती ही कथा पूर्णपणे ऐकतो त्याला नक्कीच समजणार आहे की त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्यामुळे त्यांच्या मुलांचा मृत्यू देखील टळला जाऊ शकतो. मित्रांनो, आता आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक काशी नावाचे एक प्रसिद्ध शहर आहे ज्याला महादेवाची नगरी सुद्धा म्हणतात आणि काशीची देवनगरी म्हणून पूजा सुद्धा केली जाते. त्या काशी नगरीत देवराज नावाचा एक राजा होता. राजा देवराज हे अतिशय धार्मिक व्यक्ती होते. राजा देवराज यांची एक अतिशय धर्मनिष्ठ आणि सुसंस्कृत राणी होती. राणीचे नाव अरुंधती देवी होते. पती पत्नी दोघेही भगवान शिवाचे महान भक्त होते. शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता. राजा देवराज धर्माने आपले राज्य चालवत होते. राजाच्या राज्यात कोणीही दुखी नव्हते. सर्व राज्य सुख समृद्धीने भरलेले होते. सगळीकडे सर्व लोकांमध्ये आनंद पसरलेला होता. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, देवी सत्यभामा, अशा रीतीने हळूहळू काही काळ गेला पण देवराज राजाला मूलबाळ झाले नाही. राजाचे वय उलटून गेले होते पण तरीही त्यांच्या घरी मूल झाले नाही. एके दिवशी पहाटेच्या सुमारास राजा आपल्या शहरातून त्यांच्या रथावर स्वार होऊन वेगाने निघाले होते आणि तिथेच एक स्त्री तिच्या घरासमोर झाडू मारत होती. राजाला येताना पाहून त्या स्त्रीने तिचे तोंड फिरवले आणि बाजूला जाऊन उभी राहिली. त्या स्त्रीचा असा व्यवहार राजा देवराज यांना आवडला नाही. त्यावेळी देवराज राजा शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात होते, त्यामुळे राजा त्या स्त्रीला काही बोलला नाही. पण राजा राजदरबारात आल्यावर त्याने आपल्या एका सैनिकाला बोलावून सांगितले की तुम्ही जाऊन त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीला बोलवा, मला तिच्याशी बोलायचं आहे. तो शिपाई त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीच्या घरी जातो जिने राजाला पाहून तोंड फिरवले होते. शिपाई म्हणाला, राजाने तुला दरबारात बोलावले आहे. ती झाडू मारणारी स्त्री तिच्या मनात विचार करू लागली की राजाने आदेश दिला आहे, त्यामुळे राजाचा आदेश टाळला जाऊ शकत नाही, म्हणून मला जावेच लागेल. परंतु पुत्रहीन राजाचे तोंड पाहणे म्हणजे खूप मोठा अपशकुन आहे. तरी सुद्धा नाईलाजाने ती झाडू मारणारी स्त्री त्या शिपायासह राजाच्या दरबारात जाते आणि काही वेळाने ती स्त्री राजाच्या दरबारात उभी राहते आणि राजाला नमस्कार करते. राजा म्हणाला, ताई, मला एक गोष्ट सांगा की आज सकाळी मी शिव मंदिरात जात असताना मला पाहून तुम्ही तोंड का फिरवले? तेव्हा ती महिला म्हणते, हे राजा, तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली तरी चालेल, पण राजा, मी सत्य काय आहे तेच बोलेन. परम विद्वान आणि श्रेष्ठ राजपुरोहित येथे उपस्थित आहे. मी चुकीचे बोलले तर तुम्ही त्यांना विचारू शकता. सकाळी सकाळी जर तुमचा चेहरा कोणी पाहिला तर त्याचा संपूर्ण दिवस खराब जातो, कारण तुम्ही निपुत्रिक आहात. म्हणूनच तुम्हाला पाहून मी तोंड फिरवले. हे ऐकून राजा देवराज खूप आश्चर्यचकित झाले आणि मनात विचार करू लागले की ही महिला अगदी बरोबर बोलत आहे. जर एखाद्या नगराचा राजा निपुत्रिक असेल तर ते खरोखरच चांगले नाही. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा,
राजाने त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीला तिच्या घरी पाठवले आणि राजा मनात विचार करू लागला की आता मला भगवान शिवाकडे जावेच लागेल आणि पुत्रप्राप्ती यज्ञ हा करावाच लागेल. असा विचार करत राजा आपल्या महालात आला आणि आपल्या राणीला म्हणू लागला, हे राणी, आमच्या नगरातील लोकांना आमचा चेहरा पाहून खूप त्रास होतो, कारण आम्ही निपुत्रिक आहोत, आम्हाला मूलबाळ नाही, वंश नाही. त्यामुळे आपण भगवान शिवाच्या दरबारात जाऊ आणि भगवान भोलेनाथांना प्रार्थना करू की त्यांनी आम्हाला पुत्र द्यावा. असा विचार करून देवराज आणि राणी अरुंधती देवी दोघेही भगवान शंकराच्या मंदिरात जातात आणि तेथे जाऊन त्यांनी पुत्रप्राप्ती यज्ञ आयोजित केले. परंतु राजा राणीने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करूनही त्यांना बराच काळ मूल झाले नाही. राजाचा पुत्रप्राप्ती यज्ञही निष्फळ झाला. इथे यज्ञ करणाऱ्या पंडितांनाही हे कळल्यावर खूप काळजी वाटली की आजपर्यंत मी जेवढे यज्ञ केले त्यापैकी एकही व्यर्थ गेला नाही. मग राजाच्या बाबतीत असे का झाले असं वाटत आहे की राजाचे नशीबच खराब आहे. कदाचित देवाने राजाच्या नशिबात एकही मूल लिहिलेले नाही, त्यामुळेच पुत्रप्राप्ती यज्ञ निष्फळ झाला आहे. श्री कृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, राजा देवराज हे खूप संयमी स्वभावाचे होते. यज्ञ निष्फळ ठरला यामुळे राजाने अजिबात हार मानली नाही. राजा त्याच्या मंत्र्याला म्हणाला, मंत्री महोदय, माझ्या अनुपस्थितीत तुम्ही राज्य चालवा. मी भगवान शिवाची तपश्चर्या करणार आहे. हे ठरवून राजा भगवान शिवाच्या मंदिरात बसतो आणि तपश्चर्या करू लागतो आणि अशा प्रकारे हळूहळू तपश्चर्या करत राजाला 1 वर्ष निघून जाते. येथे भगवान शिव देखील विचार करू लागले की आता मी या भक्ताकडे जावे. काही वेळाने भगवान शिव त्यांच्या नंदीसह राजासमोर प्रकट होतात आणि म्हणतात, हे राजा, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तुला माझ्याकडून काय हवे असेल ते वरदान तू मागू शकतोस. राजा म्हणाला, हे परमेश्वरा, तू सर्वज्ञ आहेस, प्रत्येकाच्या मनात काय आहे ते तुम्हाला माहित आहे. राजा म्हणतो, हे परमेश्वरा, ज्याप्रमाणे हंसाशिवाय समुद्र अर्थहीन असतो त्याचप्रमाणे कुटुंब हे पुत्राशिवाय अर्थहीन असते. राजाचे म्हणणे ऐकून भगवान शिव म्हणाले, हे राजा, तसे तर 7 जन्म तुझ्या नशिबात मूल नाही, परंतु तू माझी तपश्चर्या केली आहेस, म्हणूनच मी तुला पुत्र देत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव की त्या मुलाचे वय फक्त 25 वर्षे असेल. ते मूल तुम्हाला फक्त 25 वर्षे मुलाचा आनंद देईल आणि त्यानंतर तो त्याच्या जागी परत जाईल. राजाने विचार केला की मी 25 वर्षे तरी निपुत्रिक होण्याच्या कलंकापासून दूर राहीन. राजा म्हणाला, काहीही असो प्रभू, तुम्ही मला फक्त पुत्राचे सौभाग्य द्या. मित्रांनो, त्याच वेळी भगवान शिवांनी आपल्या एका रक्षकाला बोलावून त्याला 25 वर्षे या राजाचा पुत्र म्हणून जन्म घेण्यास सांगितले. मंदिरातून भगवान शंकराचा आशीर्वाद घेतल्यानंतर राजा आपल्या राजवाड्यात परतला आणि मंदिरात जे काही घडले ते राजपुरोहित आणि राणीला सांगितले की भगवान शंकरांनी मला आशीर्वाद दिला आहे. आता लवकरच आपल्या घरात मुलगा होणार आहे. आपल्या या राज्यात मुलाचे आगमन होणार आहे. भगवान श्री कृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, आता हळूहळू वेळ निघून चालला होता आणि भगवान शंकरांच्या आशीर्वादानुसार राणी अरुंधती देवी गरोदर राहिली. हे पाहून राजाला खूप आनंद झाला. भगवान शंकरांनी सांगितल्यानुसार त्या महान रक्षकाने राजाचा पुत्र म्हणून राजाच्या घरी जन्म घेतला. हे पाहून राजा आणि राणीला खूप आनंद झाला. महाराजांच्या पोटी पुत्र झाल्याचा जल्लोष संपूर्ण काशी नगरात झाला. संपूर्ण नगरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ब्राह्मणाने राजाच्या मुलाचे नाव रणविजय ठेवले. हळूहळू राजाचा मुलगा रणविजय मोठा होऊ लागला. राजकुमार रणविजय हे आपल्या वडिलांप्रमाणेच अत्यंत धार्मिक आणि देवभक्त होते. राजाचा मुलगा रणविजय खूप वेगाने मोठा होऊ लागला. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. आपल्या मुलाचे लाड आणि संगोपन करताना राजा विसरला की आपल्या या मुलाचे वय फक्त 25 वर्ष आहे आणि ते आता लवकरच संपणार आहे. ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा तो मुलगा 15 वर्षांचा होता. मित्रांनो, दुसऱ्या एका नगराचा राजा होता राजा तेज सिंह. यांना एक मुलगी होती, सुमती. सौंदर्य आणि तारुण्यात सुमती ही इंद्राच्या अप्सरांसारखी दिसत होती.
ती खूप सुंदर मुलगी होती. ती मुलगी सुद्धा खूप धार्मिक होती. ती नेहमी दानधर्म करायची. लहानपणापासूनच तिला आईवडिलांकडून धार्मिक कार्य करण्याचे संस्कार मिळाले होते. तिला प्रत्येक जीवावर दया यायची. सकाळी उठल्यावर ती प्रथम पक्ष्यांना धान्य खायला द्यायची. त्याचबरोबर तिच्या दारात आलेल्या कोणत्याही साधू किंवा ऋषीला ती कधीही रिकाम्या हाताने परत जाऊ देत नव्हती. ती प्रत्येक भुकेल्याला जेवू घालायची. सुमती हळूहळू मोठी झाली. जेव्हा महाराज तेजसिंग यांनी राजा देवराज यांचा मुलगा रणविजय यांच्याबद्दल ऐकले की महाराज देवराज यांचा एक अतिशय धार्मिक आणि हुशार मुलगा आहे, तेव्हा राजा तेजसिंह यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव राजा देवराज यांच्याकडे पाठवला. दुसरीकडे राजा देवराजने मनात विचार केला की माझा मुलाचे आयुष्य फक्त 25 वर्ष आहे. जर मी त्याचे लग्न लावून दिले आणि जर त्याने मुलाला जन्म दिला तर माझा वंशही पुढे जाईल. असा विचार करून राजा देवराजने रणविजय राजपुत्राचे लग्न पक्के केले आणि काही वेळात राजकुमारी सुमतीचा विवाह राजकुमार रणविजयशी झाला. राजकन्या सुमती ही अत्यंत पतिव्रता स्त्री होती. तिचा एक नियम असा होता की जोपर्यंत ती भुकेल्या प्राण्याला खायला अन्न देत नाही तोपर्यंत ती अन्न खात नाही. हळूहळू वेळ पुढे चालला होता. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, इकडे राजा देवराजला ही चिंता सतावत होती की आपल्या मुलाच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे हे समजले होते. कारण भगवान शंकरांनी त्याला सर्व काही सांगितले होते की तुझ्या मुलाचे वय हे फक्त 25 वर्षेच असेल. आपल्या मुलाचे वय फक्त 25 वर्ष असेल म्हणजे तो फक्त 25 वर्षे जीवन जगणार आहे हे राजाने कोणालाही सांगितले नव्हते. हळूहळू राजाची काळजी वाढत होती. राजपुत्राचे वय जसजसे वाढत होते तसतशी राजाची चिंता वाढत होती. राजपुत्राच्या आयुष्यात फक्त 4 दिवस उरले असताना राजा विचार करू लागला की आता मी काय करावे. माझा मुलगा 4 दिवसांनी मरणार आहे. मित्रांनो, पुत्रप्रेमामुळे राजा देवराज हे भगवान शंकराचे वरदान विसरले आणि पुत्राच्या आसक्तीमुळे राजा आजारी पडला. राजाला आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल सांगून सर्वांना काळजीमध्ये टाकायचे नव्हते. आता राजाने अन्न खाणे बंद केले आणि तो दिवस सुद्धा आला जेव्हा राजाचा मुलगा मरणार होता. त्या दिवशी राजा सकाळपासूनच भगवान शंकराच्या ध्यानात तल्लीन झाला. राजा म्हणू लागला, हे भगवान, माझ्या मुलाच्या जाण्याचे दुःख सहन करण्याची शक्ती मला दे. नशिबात जे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही. जे व्हायचं ते होणारच आहे. त्या राजकुमाराची जी नवविवाहित पत्नी होती ती रोज भुकेल्यांना जेवू घालायची. तिने पक्ष्यांना धान्य दिले. प्रत्येक दिवसाप्रमाणे त्या दिवशीही ती तिच्या धार्मिक कार्यात मग्न होती. इकडे यमलोकात यमराजाने पाहिले की आज राजकुमार रणविजयचा मृत्यूदिन आहे. म्हणून यमराजांनी लगेच आपल्या 2 दूतांना आदेश दिले की जा आणि आतापासून 1 तासानंतर राजकुमार रणविजयचा आत्मा त्यांच्या शरीरातून आणा. परंतु तुम्ही राजकुमार रणविजयचा आत्मा असाच काढू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एका सापाजवळ जाऊन त्या सापाला राजकुमाराला मारण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल, कारण तो राजकुमार साप चावल्यामुळेच मरणार आहे. यमराजाने त्याच्या 2ही दूतांना त्वरित जाण्यास सांगितले आणि 1 तासाच्या आत रणविजयचा आत्मा आणण्यास सांगितले. यमराजाची आज्ञा मिळताच यमदूत राजकुमार रणविजयचा आत्मा घेण्यासाठी गेले आणि दुसरीकडे यमराजाच्या मायेने प्रेरित होऊन एक साप मनात विचार करू लागला, आज मला राजवाड्यात प्रवेश करायला पाहिजे आणि पूर्ण राजवाडा फिरून पाहायला पाहिजे. मित्रांनो, तो साप राजवाड्याच्या आत शिरला आणि महालामध्ये तो इकडे तिकडे हिंडत फिरत होता. आता त्याला यमराजाची प्रेरणा होती म्हणून तो फिरत फिरत राजपुत्राच्या पलंगावर पोहोचतो जिथे राजकुमार झोपत असे. तो साप राजकुमाराच्या पलंगाजवळ जाऊन बसतो. यमराजाचे 2ही यमदूत राजवाड्याच्या दारात उभे राहून वेळ संपण्याची वाट पाहत होते. त्यांना फक्त असंच वाटत होते की हा 1 तास कधी संपेल. हा साप राजकुमाराला कधी दंश करणार. मग आपण राजकुमार रणविजयचा आत्मा घेऊन यमराजाकडे जाऊ. अशा प्रकारे यमराजाचे दूत विचार करत होते. एके दिवशी असे होते की दुसऱ्या गावात एक गरीब माणूस राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्यांनी त्याच्या मुलीचे वेळेवर लग्न लावून दिले.
पण त्या मुलीचा नवरा खूप मद्यपान करायचा आणि जुगार खेळायचा, हे त्याचं काम होतं. त्यामुळे तिचा नवरा त्या गरीब दाम्पत्याच्या मुलीला नेहमी त्रास देत असायचा. तो तिला मारहाण करायचा आणि एक दिवस तिला तो घराबाहेर काढू इच्छित होता. पण त्या गरीब दाम्पत्याची मुलगी तिच्या पतीसोबत काही काळ तेथे राहिली. त्यानंतर तिला कळते की ती गरोदर आहे आणि एके दिवशी नव्याच्या मारहाणीला कंटाळून ती तिच्या वडिलांच्या घरी येते. त्या मुलीचे वडील म्हातारे झाले होते, त्यामुळे त्यांना काहीच कमावता येत नव्हते. तो गरीब माणूस भीक मागून खात असे. इकडे मुलीचे 9 महिने पूर्ण होत होतात. गरीब दाम्पत्याच्या मुलीने एका मुलाला जन्म दिला आणि मुलाला जन्म दिल्यानंतर तिला खूप भूक लागली होती. तिला आता अन्नाची गरज होती. आता ती तिच्या वडिलांकडे जेवण मागते. तो गरीब ब्राह्मण जवळच्या गावात अन्न आणायला जातो, पण तो रोज भीक मागत असल्यामुळे लोक त्याला भिक्षाही देत नाही आणि त्या गरीबाला खायलाही कुणी काहीच देत नाही. त्यामुळे रिकाम्या हाताने मुलीचे वडील घरी परत येतात. परंतु मुलीची भूक तिला खूप बेचैन करत होती. त्यामुळे ती मुलगी वडिलांना म्हणू लागली, बाबा, मी भुकेमुळे मरते आहे. तुम्हाला काही भिक्षा मिळाली असेल तर मला खायला द्या, मला आता भूक सहन होत नाही. तेव्हा तो म्हातारा म्हणतो, मुली, काळजी करू नको. मी पुन्हा प्रयत्न करतो. मला कुठूनही काही अन्न मिळाले तर मी तुझ्यासाठी घेऊन येईन. आज मी काशी नगरीत जाईन. तिथल्या राजाच्या दारात जाऊन मला काही खायला मिळाले तर तुझ्यासाठी नक्की आणीन. त्यानंतर ते वृद्ध वडील काशी नगरात जातात. इकडे रणविजय राजपुत्राची पत्नी सुमती रोज गरिबांना जेवू घालायची. आज तिने गरिबांना अन्न दिले आणि तिने तिच्या नव्यासाठी स्वादिष्ट अन्न तयार केले. परंतु इतक्यात तो गरीब म्हातारा तिच्या दारात पोहोचतो. मित्रांनो, राजकुमार रणविजच्या पत्नी सुमतीला दारात उभा असलेला गरीब म्हातारा दिसतो आणि तिला त्या म्हाताऱ्याला पाहून दया येते. म्हाताऱ्याने तिच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, मुली, यावेळी जर मला काही खायला मिळाले तर तुझे खूप मोठे उपकार होतील. सुमती राणीने पाहिले की हा गरीब माणूस आहे आणि तो माझ्याकडे अन्न मागत आहे, पण हे अन्न मी माझ्या नव्यासाठी तयार केले आहे. जर मी त्याला हे अन्न दिले तर माझा नवरा काय खाईल? मग तिने विचार केला की माझा नवरा अजून इथे नाही आहे, तो त्यांच्या वडिलांसोबत आहे. जोपर्यंत ते इथे नाही आहे तोपर्यंत मी हे अन्न या गरीब माणसाला देईन. माझा नवरा आल्यावर मी त्यांच्यासाठी आणखी जेवण बनवीन. सुमतीने तिच्या नव्यासाठी बनवलेले स्वादिष्ट जेवण त्या गरीब वृद्धाला दिले. म्हातारा ते अन्न घेऊन त्याच्या घरी येतो, कारण त्यांची मुलगी 3 दिवस उपाशी होती. दुसरीकडे राजाचा मुलगा रणविजय वडिलांना वैद्याला दाखवतो. त्यानंतर राजकुमार रणविजय राजाच्या खोलीतून बाहेर येतो आणि त्याच्या खोलीकडे जाऊ लागतो. महालाच्या दारात 2 यमदूत तयार उभे होते आणि तो साप राजकुमारला दंश करण्यासाठी त्याच्या पलंगावर बसला होता. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा सर्व काही ठीक असते. कोणतीही आपत्ती टाळण्यासाठी तुम्हाला एक संकेत मिळतो, हे तुम्ही लक्षात ठेवावे. आणि ती वेळ ओळखली आणि तो संकेत समजून घेतला तर मोठी आपत्तीही टळू शकते. जेव्हा राजकुमार त्याच्या खोलीत जाण्यासाठी त्याने पाय ठेवले तेव्हा त्याला शिंक आली आणि दुसऱ्या बाजूला त्याची ठरलेली वेळ संपणार होती. यमाचे दूत खूप अधीर होत होते की 1 तास संपणार आहे, फक्त काही क्षण उरले आहेत. दुसरीकडे तो साप राजकुमाराच्या पलंगावर बसून राजकुमार येण्याची वाट पाहत होता की राजकुमार येईल आणि मी त्याला दंश करेन. इकडे त्या वृद्धाने ते अन्न त्याच्या मुलीला दिले. जेव्हा मुलीने जेवण खाल्ले तेव्हा तिने वडिलांना विचारले, हे जेवण तुम्हाला कोणी दिले आहे? मुलीचे वडील म्हणाले, मुली, हे अन्न काशी नगरातील राणीने दिले आहे. येथील राजाच्या सुनेने माझ्यावर दया दाखवून मला हे स्वादिष्ट भोजन दिले आहे. जेवण पाहून मुलीच्या आत्म्यातून आशीर्वाद येऊ लागले आणि ती देवाची प्रार्थना करू लागली. ती म्हणाली की हे देवा, ज्या व्यक्तीने हे अन्न दिले आहे तिचा पती अमर राहो आणि ती सदैव सौभाग्यवती राहो. ते अन्न तिने तोंडात घेताच त्याच क्षणी तिच्या आत्म्याकडून आशीर्वाद बाहेर पडतो की तिचा नवरा अमर व्हावा.
मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पूर्ण मनोभावे दिलेला आशीर्वाद हा नक्कीच फळ देतो. आता इथे मुलीचा आशीर्वाद देवाकडे जातो, देवांचे देव महादेवापर्यंत पोहोचतो. तेव्हा भगवान शंकराचे सिंहासन हलू लागले. भगवान शिव विचार करू लागले की माझे सिंहासन का हलते आहे. भगवान शिव मनात विचार करू लागले की जगात काय घडणार आहे. त्यांनी ताबडतोब नारद मुनींना बोलावले आणि नारदांना सांगितले की आताच्या आता जा आणि तिन्ही लोकांमध्ये काय होणार आहे ते पहा. नारद मुनींनी पाहिल्यावर त्यांना सर्व काही समजले. त्यांनी जाऊन भगवान शंकरांना सांगितले, हे भगवान, एक विचित्र घटना घडत आहे. राजा देवराच्या मुलाच्या मृत्यूची वेळ आली आहे. दारात यमदूत उभा आहे आणि साप त्याच्या पलंगावर फळा पसरून बसला आहे. राजकुमार पायऱ्या चढून त्याच्या खोलीत जात आहे. तो त्याच्या पलंगावर बसताच त्याला तो साप चावेल. आणि दुसऱ्या बाजूला म्हाताऱ्याची मुलगी राजकन्येला आशीर्वाद देत आहे की ती अखंड सौभाग्यवती राहील, असे आशीर्वाद तिच्या आत्म्यातून बाहेर पडत आहेत. भगवंता, हा काय विचित्र योगायोग आहे. एकीकडे मृत्यू हा राजकुमारला नेण्यासाठी उभा आहे, तर दुसरीकडे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद दिले जात आहे. आता परमार्थ आणि मृत्यूची शक्ती भिडली आहे. नारद म्हणाले, प्रभू, आता काय होणार आहे. भगवान शिव म्हणाले, निर्मात्याने जे ठरवले ते होणारच आहे. फक्त प्रतीक्षा करा आणि पहा, सर्व काही चांगले होईल. राजकुमार पायऱ्या चढून त्याच्या पलंगाकडे जात आहे. नाग सुद्धा दंश करण्यासाठी तयार होता. यमाचे दूत सुद्धा तयार होते. ते विचार करत होते की आता आमचं काम होणार आहे. परंतु नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. दानधर्माची शक्ती मृत्यूच्या शक्तीच्या मध्ये आली आणि त्या शक्तीने नागाला पुढे जाण्यापासून किंवा कोणतीही हालचाल करण्यापासून रोखले. नागामध्ये पुढे जाण्याची ताकद नव्हती. नाग विचार करू लागला की मी या राजपुत्राला दंश करण्यासाठी आलो आहे, परंतु आता मला पुढे चालताही येत नाही. माझ्यातील शक्ती नाहीशी होत आहे. हे सगळं काय होतं काहीच कळत नाही. मित्रांनो, हे सर्व काही त्या वृद्ध म्हाताऱ्याच्या मुलीने दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम होता. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, जेव्हा शाप दिला जातो तेव्हा आशीर्वादही दिले जाते. नाग आणि राजकुमार यांच्यामध्ये आशीर्वाद येऊन उभा राहिला. राजकन्येचे दान मृत्यूला त्याचे काम करू देत नव्हते. यमदूत दानाच्या शक्तीला म्हणू लागला की तू येथून परत जा, आम्हाला आमचे काम करू द्या, आम्हाला या राजकुमाराचे प्राण घेऊन जायचे आहे. तेव्हा दानाची शक्ती आणि त्या मुलीचे आशीर्वाद म्हणू लागले, कधीच नाही, असे कधीच होणार नाही. आम्ही असताना तुम्ही राजकुमारचे प्राण कधीच घेऊ शकणार नाही. आता दोघांमध्ये वादविवाद सुरू होतात. परंतु दानाच्या शक्तीने यमदूतांना पुढे जाण्यासाठी थांबवले. यमदूत पुढे जाऊ शकले नाहीत व अखेर हार मानून ते यमलोकामध्ये परत निघून गेले. यमलोकांमध्ये जाऊन यमदूत यमराजाला म्हणाले, महाराज, हे सर्व काय आहे. यमदूतांना रिकाम्या हाताने आलेले पाहून यमराज म्हणाले, तुम्ही रिकाम्या हाताने कसे आलात. तुम्हाला तर राजकुमार रणविजय यांचे प्राण हरण करण्यासाठी पाठविले होते. तेव्हा यमदूत म्हणतात, हे स्वामी, राजकुमार रणविजय यांचे प्राण हरण करण्यासाठी 2 बाधा मध्ये आल्या आहेत. त्यांच्यासमोर आमचे काहीही चालले नाही. यमराज म्हणाले, अशा कोणत्या बाधा आहेत ज्या मृत्यूच्या मार्गामध्ये येत आहेत. दोन्ही यमदूतांनी सांगितले, महाराज, एकतर दानाची शक्ती आहे आणि दुसरी आशीर्वादाची शक्ती. यमदूतांचे हे म्हणणे ऐकल्यानंतर यमराज म्हणाले, हे यमदूतांनो, असं दिसत आहे की तुम्ही तुमच्या या कार्यामध्ये आता सक्षम राहिला नाही. तुम्ही म्हातारे झाला आहात. मी स्वतः जाऊन पाहतो की अशी कोणती बाधा आहे जे राजकुमारचे प्राण आणण्यासाठी मध्ये येत आहे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा. त्यानंतर यमराज स्वतः पृथ्वीवर आले. इकडे भगवान शिव यांनी विचार केला की मला आता यांच्यामध्ये तडजोड करून द्यायला पाहिजे. यमराज यांच्यासमोर जिंकू शकणार नाहीत. परंतु जर यमराज हरले तर हे निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन असेल. जेव्हा यमराज राजकुमाराचे प्राण हरण करण्यासाठी तिथे प्रकट झाले तेव्हा तिथे भोलेनाथ सुद्धा प्रकट झाले. यमराजाने जेव्हा भगवान शिव यांना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणांना प्रणाम केला.
भगवान शिव यमराजाला म्हणाले, हे यमराज, तुमच्या विधानानुसार राजपुत्राचे आयुष्य पूर्ण झाले आहे, परंतु तुम्ही मला हे सांगा की शापांचा सामना हा कोणाला करावा लागत नाही. शापांचा सामना तर मला, भगवान श्रीहरी विष्णू आणि ब्रह्मदेवाला सुद्धा करावा लागला आहे. तुम्ही सुद्धा शापामुळे मृत्यू लोकांवर जन्म घेतला आहे. तेव्हा यमराज म्हणू लागले, हे भगवान, ते तर मी एका ऋषीच्या शापाचा मान ठेवला होता. तेव्हा भगवान शिव म्हणाले, जर तू एखाद्या शापाचे मान ठेवत असशील तर त्याच प्रकारे एखाद्याच्या आत्म्यातून निघालेल्या आशीर्वादाचा सन्मान सुद्धा तू ठेवूच शकतोस. तू तो आशीर्वाद निष्फळ कसे करू शकतोस? यमराज भगवान शिव यांना म्हणाले, हे प्रभू, आता या गोष्टीवर उपाय तुम्हीच सांगा. मी काय करू शकतो? तेव्हा भगवान शिव यमराजाला म्हणाले की तुम्ही या राजकुमाराचे आयुष्य 110 वर्षे करा आणि 110 वर्षानंतर तुम्ही राजकुमाराच्या आत्म्याला घेऊन जाऊ शकता. राजकुमार त्याला मिळालेल्या आशीर्वादामुळे आता मृत्यूस पात्र नाही. राजकुमाराने मृत्यूवर विजय मिळवला आहे. भगवान शिव यांच्या सांगण्यावरून यमराजांनी प्रकृतीच्या नियमांमध्ये बदल केले आणि राजकुमार रणविजय यांचे वय वाढवून 110 वर्षे केले. त्यानंतर यमराज यमलोकामध्ये परत निघून गेले. इकडे राजकुमार रणविजय यांचे आयुष्य 110 वर्षे झाले होते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे एखाद्या भुकेलेल्या अन्न दान केल्यामुळे राजाच्या मुलावर आलेला मृत्यू सुद्धा टळला आहे. आणि म्हणूनच मनुष्याचे चांगले कर्म, दयाळूपणा, गरिबांची सेवा मृत्यूला टाळण्याचे सुद्धा सामर्थ्य ठेवत असतात. परंतु मनुष्याने हे पाहायला पाहिजे की तो ज्याला हे दान देत आहे तो व्यक्ती दानास पात्र आहे की नाही. जर मनुष्य पूर्ण मनोभावे दान करत असेल तर त्याच्या या कर्मासमोर मृत्यू सुद्धा पराजित होऊ शकतो. जर एखादा व्यक्ती एखाद्याची सेवा करून त्याच्या कठीण काळामध्ये त्याला उपयोगी येऊन त्याची मदत करत असेल आणि त्याचे आशीर्वाद घेत असेल तर असे आशीर्वाद मृत्यूला सुद्धा टाळू शकतात. दानाची आणि आशीर्वादाची शक्ती खूप मोठी आहे. त्या शक्ती समोर मोठ्यात मोठे संकट सुद्धा हार मानत असतात. मित्रांनो, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामाला सांगितले आहे की त्या कोणत्या 2 गोष्टी आहेत ज्या 2 गोष्टी मुलांवर आलेला मृत्यू सुद्धा टाळू शकतात. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.